महाभारत भाग क्रमांक 41 अर्जुनाचा स्वनिर्वास. नारद मुनींच्या सल्ल्याने पांडवांनी एक ठराव केला होता. त्या ठरावानुसार प्रत्येक भाऊ 1 वर्ष द्रौपदीसोबत राहील आणि त्या काळात इतर कोणीही त्यांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. जर कुणी त्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला स्वतःहून 12 वर्षे वनवास स्वीकारावा लागेल. एके दिवशी एक ब्राह्मण राजा युधिष्ठिराकडे आला. त्याच्या गायी चोरीला गेल्या होत्या आणि त्याने त्या परत मिळवण्यासाठी युधिष्ठिराची मदत मागितली. त्यावेळी युधिष्ठिर द्रौपदीसोबत होते. हे ऐकून अर्जुनाने ब्राह्मणाला मदत करण्याचे ठरवले, पण त्याचे धनुष्यबाण द्रौपदीच्या कक्षात राहिले होते. आता अर्जुनाच्या समोर कठीण प्रश्न उभा राहिला. तो कक्षात जाऊन शस्त्रे आणावी की ब्राह्मणाच्या शापाला सामोरे जावे. शेवटी आपल्या भावाला वाचवण्यासाठी आणि ब्राह्मणाचा शाप टाळण्यासाठी अर्जुनाने कक्षात प्रवेश केला. यानंतर त्याने युधिष्ठिर आणि द्रौपदीसमोर नम्रतेने सांगितले की त्याने नियम मोडला आहे आणि त्यामुळे तो 12 वर्षांचा वनवास स्वीकारेल. आपल्या वचनाला पाळण्यासाठी आणि धर्माची प्रतिष्ठा राखण्यासाठी अर्जुनाने स्वतःहून वनवास पत्करला. त्या वनवास काळात अर्जुनाने अनेक अद्भुत साहसे अनुभवली, अनेक स्थळांना भेट दिली आणि ज्ञान व शक्ती यांचा विपुल साठा मिळवला.